वन खात्यानं दक्षिण गोव्यात 3 ठिकाणी बेडूक मारणाऱ्या 5 शिकाऱ्यांना रंगेहात पकडलाय। मडगावचे वनाधिकारी सिद्धेश गावडे यांनी ही कारवाई केली। गुढी पारोडा आणि चंद्रवाडो फातोर्डा या भागात ही मोहीम राबविण्यात आली। बेडकांची शिकार करणं कायद्यानं गुन्हा आहे, तरी देखील गोव्यात बेडकांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते। विशेषतः पावसाळ्यात सर्रास असे प्रकार घडत असतात। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे स्वतःला जमिनीत गाडून घेतलेली बेडकं जमिनीवर आली। त्याचबरोबर शिकाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा उद्योग सुरू केलाय। गुढी पारोडा आणि चंद्रवाडो फातोर्डा या भागात काही जण बेडकांना पकडत असल्याची चुणूक वन खात्याला लागली होती। त्यानुसार वनाधिकारी सिद्धेश गावडे यांनी सापळा रचून या शिकाऱ्यांना रंगेहात पकडलं। आणि 2 बॅग्स त्यांच्या फुड्यान हातीन आशिल्ली। मागीर ती बॅग आसतकूच परत बॅग ओपन करतकूच भितर खूब लायव्ह बुल फ्रॉक्स हाडले। परत तांकां दोगांकूय हाडले आनी हांगासर तूं कावंट केलें। थंयसर कावंट करतकूच मागीर 50 लायव्ह बुल फ्रॉक्स आमकां मेळ्ळे दोगांनी। ते दोगांकूय हांगासर ट्रेन केले। एकटो आसलो ऑलिस्टन पेरेरा फातोर्डा आनी एकटो नेवेस बार्बाजो। मागीर एक वरभरान परत पाड्यार थंयसर गुडयेर म्हणटा थंयसर खूबशे चालू आसता। थंयसर केन्ना तरी ऑफेन्स जावपाचें धरपाचें बेबे धरपाचें म्हणटून थंय आमी कंटिन्यूअस पेट्रोल करता। परत थंय वयतकूच थंयसर आनी एक कोण तरी धरता कसो दिसलो आनी धरतकूच परत चेस करता तेन्ना थोडे हे सायडीन तेणी पळोवपाक लागले आनी परत एकठांय जाल्लो। धरतकूच तेजे कडेन परत एक बॅग मेळ्ळें। परत भितर आमकां लायव्ह फ्रॉक्स एक 4 भायर वयताले आनी एक टोटल 10 लायव्ह फ्रॉक्स मेळ्ळे आनी ताका डिटेन केलो। अशे 3 ऑफेन्स केसीस बूक केलो तिगांचेर। इल्लीगल हंटींग एंड कॅप्चरींग एज पर वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट तिगांचेर केसी आमी बूक केल्यो आनी तिगांचे बेबे आमी लायव्ह आशिल्ले ते घेतले आनी हितून रिलीज केले।